सर्वप्रथम मी तिरुपती रिगालिया फेज 2 संस्थेच्या सर्व सभासदांना कॉंग्रॅच्युलेट करतो. आपलं 100 किलोवॅटचा सोलर प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. हा प्रोजेक्ट ॲटमॉस्फिअर या कंपनीने करून दिलेला आहे. माझं नाव अनिल शेलार. मी मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य आहे. तिरुपती रिगालिया फेज 2 धानुरीमध्ये सोसायटी आहे आमची. जेव्हा आम्ही सगळे शिफ्ट झालो त्याच्यानंतर 1-2 महिन्यात असं लक्षात आलं की आपलं लाईट बिल जे आहे जवळजवळ 3.5 लाखाच्या आसपास येत आहे. त्याच्यानंतर जसे जसे सगळे सदस्य आले त्यानंतर लाईट बिल ते वाढतच गेलं. याच्यामध्ये आपले 3 मीटर मेन आहेत. ज्याच्यामध्ये 2 लिफ्टसाठी आणि लाईटसाठी आहेत. ते कॉमन आहे, ज्याच्यामध्ये पंप्स वगैरे ते चालतात, क्लब हाऊस, स्विमिंग पूल. मग याच्यामध्ये आपल्याला सोलर टाकायची गरज आहे असं लक्षात आल्यानंतर मल्टिपल व्हेंडरसाठी आपण कॉन्टॅक्ट केला, ज्याच्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 व्हेंडर्सनी आपल्याला कोड्स दिला होता. हे करत असताना आपल्याला ॲटमॉस्फिअर यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी आपल्याला बरीच हेल्प केली. टेक्नॉलॉजिकल गोष्टी ज्या आहेत, पॅनल्सचे प्रकार, इन्व्हर्टरचे प्रकार, कुठल्या कुठल्या टाईपमध्ये किती इफिशियन्सी वगैरे आहे. दुसरी एक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये एकच इन्व्हर्टर आहे, सोलर एज म्हणून. तर त्याच्यामध्ये ते ऑप्टिमायझर लावतात. प्रत्येक 2 पॅनलमागे एक ऑप्टिमायझर असतं. टेक्निकल बाबतीत जर म्हटलं तर त्यांनी मार्गदर्शन चांगलं केलं. सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितल्या. कुठून वायरिंग वगैरे कशी येईल, अर्थिंग वगैरे काय आहे, ह्या गोष्टी पण पूर्ण डिटेल त्यांनी सांगितल्या. आणि याच्यामध्ये सबसिडीचं असं आहे की सबसिडी 1 किलोवॅट मागे 18,000 रुपये आणि टोटल प्रोजेक्टची 18 लाख रुपये अशी सबसिडी आहे. ॲटमॉस्फिअर यांनी ते वॉकवे वगैरे बनवलेले आहेत क्लिनिंगसाठी, तिथे जाऊन काम करता येईल. आठवड्यातून एकदा सगळे पॅनल क्लीन झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये मॉपिंग वगैरे होईल. ॲटमॉस्फिअरने काम वगैरे कसं केलं तर पहिलं तर त्यांनी मार्गदर्शन चांगलं दिलं. सुरुवातीलाच डिफरंट टेक्नॉलॉजी वाईज ज्या पर्स्पेक्टिव्ह वाईज ज्या माहिती त्या सगळ्या दिल्यात. सर्व बाबतीत वेळोवेळी मदत केली. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी इमिजिएट काम सुरू केलं. त्यांच्या ज्या टाईमलाईन होत्या त्या टाईमलाईन पण पूर्ण पाळल्या. 8 ते 10 दिवस आधीच काम कंप्लीट झालं याचं. ॲटमॉस्फिअर यांना सर्वांना थँक्यू बोलतो.